वीकेंड, मान्सून आणि निसर्गाची मजा घेण्यासाठी आता आपण चाललो आहे लवासा इथे, लवासा सिटी. आता आपण इथून घाटातून जाणार आहे. बघा किती फॉग आहे इथं. आता आपण धरणावर आहोत. पाऊस चालू आहे म्हणून आम्ही गाडीच्या बाहेर नाही उतरू शकत आहोत. हे बघा, हे भिंत वरच्या साईडनं पण आपण जाऊन बघणार आहोत हे धरण, जर दिसलं रोडमध्ये तर. आता सरळ आपण जाऊ लवासाला. पाऊस हे आम्हाला लवासाला जाताना रोडमध्ये बघा किती जास्त पाऊस लागलेला आहे. खूप जोरात असा पाऊस चालू आहे. आम्ही इथे या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. या हॉटेलचं नाव आता नाही माहिती. लवासामध्ये एंटर करण्यासाठी इथे पार्किंग चार्जेस आहे. 2 व्हीलर 200, 4 व्हीलर 500 आणि हेवी व्हेकलसाठी 1000. वेलकम टू लवासा. ही आहे पूर्ण लवासा सिटी. आपण वरनं पहाडी टेकडीवरनं जो आपला रस्ता आहे या साईडनं आपण आलेलो आहोत. या साईडनं बघा हे पूर्ण दिसतं एकदम छान व्ह्यू. बघा तिथं काही ॲक्टिव्हिटीज, तो ब्रिज ज्याच्यावरनं आपण त्या साईडनं जाऊ शकतो ते समोर दिसते. आता क्लिअर दिसते की नाही आय डोंट नो, बट त्या साईडने आहे समोर लवासा सिटी. मागचा व्ह्यू पण खूपच छान आहे. हे आहे लवासा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. म्हणजे असेल काही मॉल गिलसारखं थोडंसं. खरंच म्हणजे लवासा म्हणजे एक फ्लॉप प्रोजेक्ट आहे. खूप सारे प्लान्स होते त्यांचे, बट ते आय डोंट नो काय रिझन आहे, बट त्याच्यामुळे पूर्ण फ्लॉप गेलेलं आहे. आता हे कसं आहे, एक पावसाळ्यात चांगलं फिरण्यासारखं ठिकाण, बट पावसाळ्यात अशा प्रकारचे व्ह्यू इथं तुम्हाला मिळतील जे आता व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे बघा, हे पूर्ण एकदम म्हणजे जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे पूर्ण बंद पडलेलं आहे, ठप्प झालेलं आहे. तिकडे काही शॉप्स वगैरे आहेत, ह्या बिल्डिंग. तिथं लॉज पण तुम्ही जर एक दिवसासाठी म्हणजे स्टे वगैरे करण्यासाठी येत आहात तर इथं तुम्हाला रूम्स वगैरे आरामात मिळून जातील. फूड वगैरे पण आहे, ते आपण समोर बघूयाच. ते तिथं दिसतं एक फूडचं स्टॉल वगैरे. इथं बोटिंग वगैरे पण आहे. आता पावसामुळे सुरू आहे की बंद आहे काय, मी आपण जाऊन बघूया. हे या साईडनं जर लवासाचे आलो आपण तर इकडे बिल्डिंग आहे, तिथं काही कॉफी शॉप वगैरे आणि समोर स्नॅक्ससाठी वगैरे पण आहे. खरं तर म्हणजे या लवासामध्ये काही नाही आहे फिरायला. बस एवढं या तुम्ही अर्ध्या एका तासात पूर्ण लवासा बघू शकता. बघा काय बिल्डिंग्स आहेत पूर्ण फ्लॉप प्रोजेक्ट. याच्यातच तुम्हाला आले स्टे करण्यासाठी तर रूम्स AC नॉन AC रूम भेटू शकतात. हे काही शॉप आहेत. हे इथे काही चाय, तंदूर चाय वगैरेचे ऑप्शन आहेत तुमच्यासाठी. समोर काही खाण्यापिण्यासाठी हॅपी सँडविच, अमूलचे प्रोडक्ट वगैरे, डोसा, हे ते खूप काही मिळतं खायला. पहिले इथं सायकलिंग वगैरे पण होतं. आता काही वर्ष अगोदर, कोविडच्या अगोदर मी आलेलो तेव्हा इथं सायकलिंगचं ऑप्शन होतं आणि असे काही होते ॲक्टिव्हिटीज. पण आता असं काही नाही राहिलं, सगळं बंद केलेलं आहे आय थिंक यांनी इथं. येताना आपण हे धरण बघितलेलं आहे. आता खाली जाताना अशा प्रकारे दिसत आहे. खूप छान व्ह्यूज आहे. पावसाळ्यामध्ये एक वेळ नक्की विजिट करा. आमचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आता लगेचच भेटू आपण नेक्स्ट वीकमध्ये अशाच एका ठिकाणी पावसाचा आनंद घेताना. सो थँक्यू.